कौतुक करणं भाग आहे। शिंदे साहेबांच्या सोबत सगळेच गेलेले, प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची भीती आहे। निश्चितपणे आमच्यासाठीचं राज्यभरातलं वातावरण अतिशय चांगलं आहे, परंतु हेही तितकंच खरं की आत्ता आम्ही 3+1 जरी झालो तरी आम्ही जिंकणारे असू, पण त्यांना जिंकण्यासाठी त्यांच्यासोबत जे त्यांनी 14-15 नेलेत त्या 15पेक्षा किमान एक तरी जास्त असेल तर ते जिंकतील। पण 15मधले 5 जागा तरी ज्या काही 14-15 लढत आहेत त्यातल्या 5-4 जरी जागा त्यांना टिकवता येतात का ह्याचं आधी त्यांनी बघावं। बाकी शेरो शायऱ्या, कविता, श्लोक, अभंग, पोवाडे, गवळणी ह्या सगळ्या गोष्टी इलेक्शन जिंकण्यासाठी कामाला येत नाहीत। इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही केलेले कामं आणि त्या कामांचा पाडाच कामाला येतो। सगळं अर्थाने घ्यायची गरज नाही। असं बऱ्याचदा आणि अनेक पक्षांमध्ये असतं की एक बॅकअपला फॉर्म भरलेला असतो, तर बॅकअप फॉर्म भरला म्हणजे काहीतरी आलबेल नाही आहे किंवा काहीतरी वेगळी गोष्ट होणार आहे असं काही समजायचं कारण नाही। शिवसेनेमध्ये अंतिम शब्द हा सन्माननीय पक्षप्रमुखांचा असतो। सन्माननीय पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची तामील करणं हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। फॉर्म वैध झालेले आहेत दोन्ही, तर उद्या जाधव सर फॉर्म मागे घेणार का? निश्चितपणे तुम्हाला उद्या ती सगळी उत्तरं मिळतील ज्या अर्थी मी इथे आले एवढा वेळ काढून। मी आजही असणार आहे, मी उद्याही असणार आहे। मला असं वाटतं की उद्या आपण निश्चितपणे याच्यावर अजून एक वेगळा बाईट करूया, काहीच हरकत नाही। मला बाकीच्यांचं काही चॅलेंजशी घेणदेण नाही। फक्त शेलार साहेबांनी मागच्या वेळेला त्यांची जी जागा हुकली होती ती जागा त्यांना आत्ता परत मिळावी। दरेकर आणि प्रसाद लाड यांनी त्यांची मुस्करदाबी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे। इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा, इतरांचे चॅलेंज सांभाळण्यापेक्षा सध्या शेलारांची मुस्करदाबी किती होते आणि शेलार आपलं स्थान टिकवू शकतात की नाही यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट करावं। बाकी आमचं काय ते आम्ही बघून घेऊ। आमच्या गावाकडे एक म्हण आहे दादा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। त्याच्यामुळे आत्ता ते त्यांची टाळी वाजवत असतील तर काय हरकत आहे, आपण टाळ्या ऐकूया, हरकत नाही।